हॅलो मित्रांनो, 9:15 झालेत. जोरात आहे का नाश्ता? नाश्ता जोरात आहे का? तुम्ही नाश्ता करायला येऊ शकता. ओके वहिनींनी खूप सुंदर बोल केली, कीर्ती वहिनींनी. ओके. हे महत्वाचं आहे. तर क्रेडिट गोष्ट टू आहे ना रे. चला प्लेट लावली का मला? ते भारी आहे. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. I don't wanna see us going hard enough for me. Baby, all I really want is only up from that every time. मित्रांनो, झालं ऑलमोस्ट सगळं खेळून झालं आहे. मागाशी नाश्ता पण झाला सकाळी. तर आता थोडं कपडे चेंज करल आपण, आंघोळ करूया आणि निघूया. आणि बघू आता अजून रंगपंचमी खेळायची आपल्याला. धुलीवंदन कलर बिलर लाव, कलर आणलेत हे बघा मित्रांनो. कलर हे सगळे स्प्रे बी आणलेत. तर मित्रांनो, आता झालं आमचं ऑलमोस्ट सगळं. एक्झिट करतोय आता आम्ही इथून. चेकआउट केलं रे. प्रांजल कुठं? बापलूज चला आतमध्ये. हा मित्रांनो होता फार्म हाऊस आपला. हे समोरचा एक, हा असा तिथून रस्ता आहे, हायवे हा. तिकडं बघा अजून भरपूर आहेत. आता मित्रांनो, आम्ही परतीचा प्रवास केलाय. एक छोटीशी आठवण म्हणून आम्ही इकडनं गुलाबाचं रोपटं घेतलंय. नुकतं जन्माला आलं होतं, शेवटची आठवण म्हणून मी घेतलंय. चला तर चला मित्रांनो, पुढचा काय प्लॅन असेल तो आपण बघू. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. कुठं चालले सर? माहिती वागेश्वर मंदिर कोणतं मंदिर आहे? मला पण माहित नाही मला. ते कोणतं मंदिर आहे? मला पण नाही माहित कुठं चाललं आपण नुसतं गाडीत बसायचं काम करायचं. हा तुम्ही चालवा गाडी काय रे. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. पवना डॅम्पला आलोय मित्रांनो आम्ही. इकडं बघू शकता तुम्ही आजूबाजूचा सगळा एरिया, डोंगर, आमच्या गाड्या. आत्ता जस्ट 5 मिनटं झाली पोचलो. इकडे एक मंदिर आहे, ते मंदिर बघण्यासाठी आलोय मित्रांनो आम्ही. तर त्या मंदिराची एकच मिनटं तुम्हाला मंदिर दाखवतो मित्रांनो. हे बघा ते मंदिर आहे. तर ते मंदिराची पूर्ण माहिती आमचे प्रमेश सर देतील तुम्हाला, की आपण कुठं आलोय, कोणतं लोकेशन आहे, काय. आता ॲक्च्युली हा सगळा जो तुम्ही बघताय आजूबाजूला, तो तुम्ही पाहू शकता, तो पवना डॅम आहे. इथं आज जिथं आपण उभं राहिलोय तिथं काठोकाठ पाणी असतं, टोटली पाणी असतं. हे मंदिर तुम्ही इथं पाहू शकता. ते मंदिर टोटली पाण्याखाली गेलेलं असतं. ओके. 12 महिने मंदिर पाण्याखाली असतं. वर्षातले फक्त 2 ते 3 महिने जेव्हा कडक उन्हाळा चालू होतो, ओके. हां पावसाळ्याचा सुरुवात, ते पाऊस पडला का मंदिर परत पाण्याखाली जातं. तुम्ही जिथं मी थांबलोय इथं कित्येक वरपर्यंत पाणी असतं. स्वरूप सर, माहिती थोडी मंदिराची. हे जे मंदिर तुम्ही दगडी मंदिर बघता, हे 900 वर्ष जुनं मंदिर आहे. जुनं मंदिर आहे. दगडाचं बांधकाम आहे.
कम्प्लीट दगडाचं बांधकाम आहे आणि इतके वर्ष झाले पाण्यात जात आहे परत बाहेर येते पण तसंच उभं आहे काही सुद्धा पडलेलं नाही किंवा काही नाही काय. हा जो वरती झेंडा लावला आहे ते झेंड्याचा टोक जे आहे त्याच्यावरच कळतं पाणी आल्यानंतर की इथं मंदिर आहे. ओके, पण सर अजून हा मंदिर भरपूर लोकांना माहिती नाही तसं. ते बऱ्याच लोकांना माहिती आहे पण येण्याचा रस्ता जो आहे हा तो माहिती नाही. हा रस्ता माहीत नाही. हा जर कच्चा असल्यामुळे ह्या पाणी असते त्यामुळे खराब झालेला आहे हा रस्ता. ओके. त्यामुळे कमी लोक येतात पण मंदिर पुरातन आहे आणि अक्षरशः दर्शन घेण्यासारखं आहे. थोडं चॅलेंजिंग आहे. आतमध्ये गेल्यावर तुम्ही इथं पाहू शकता की महादेवाची पिंड तुम्ही पुरातनकालीन म्हणजे 900 वर्षापूर्वीपासून चालत आलेली इथं पिंड आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. ओके, तर चला आता आपण मंदिराचं दर्शन करूया. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. पुढे ये भाऊ. अयो लागलं. मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? हे मंदिराचा पुजारी तुमचं नाव सांगा बाबा. लक्ष्मण कोंडिबा गुरव वंश परंपरा या मंदिराचा पुजारी. या मंदिराचा ट्रस्टी एंडोमेंट ट्रस्ट 1487 ये नंबर. या मंदिराचं अशी आख्यान आहे की याला कुणी घडवलं नाही कुणी बसवलेलं क्या बात आहे. हे स्वयंभ आहे. आतमध्ये पिंड आहे. स्वयंभ पिंड आतमध्ये आहे, त्याच्यावरती एक पिंड आहे. ओके. आणि या मंदिराचे बाजूला हे जे विरगळ पडलेत ना ते वीर लोकांचे. विरगळ म्हणजे म्हणजे ज्यांनी काय बाबा चांगली कामं हा केल्या हा हा. तर त्याचे एक समाधी स्थळ मनुष्याने ते अच्छा. 30 विरगुळ आहे. आणि जे छोटेसे मंदिर आहे का गवाऱ्याचं तर त्या गवाऱ्याने ह्या मंदिराचा शोध लावला. म्हणजे चारा गुराख्या आणि ते गुरु चारून आला की पाणी पाजायला इथं डोवा असायचा मे महिन्यात. बरोबर. पुढे पाणी नसायचं. मग ती गाय इथे यायची दूध सोडायची असं करता करता ते धारा लागायचे. तर तिने ते पाहिल्यानंतर सांगितलं आजूबाजूच्या लोकांना. मग ते उकरलं. बाबा पाणी ऑटोमॅटिक आहे. हा ऑटोमॅटिक. ते उकरल्यानंतर मग ते पाणी त्या स्वयंभू मूर्ती निघाली. ह्या स्वयंभू मूर्ती निघाल्यानंतर अगोदर गावाचं नाव मढी होतं. मडी म्हणजे इथं 40 गावची मडी यायची जगायची. हा. तर हे निघाल्यानंतर देव निघाल्यानंतर त्याचं वागेश्वर नाव केलं. हा. आता महाराज ज्या वेळेला शिवाजी महाराज जर आला आपण जर म्हणतो त्या काळातलं मंदिर आहे शिवकालीन. हा शिवकालीन. तर महाराजांनी इथं दर्शन घेतले. रायगडहून आले इथं दर्शन घेतले. कोकणातून आल्यानंतर इथं आले. इथून तिकोनापेठ लोहगड आणि तुंग आणि तोरणाई आणि सिंहगडला गेले. सिंहगडला इकडूनच गेलेले. तर या मंदिराची अशी हकीकत आहे. याचे 29 गुंठ्यामध्ये तळं राहायचे. तळे. तर त्या तळ्यामध्ये ना सकाळी दिवस उगावला की ती कमळे वर यायची निळ्या रंगाची आणि संध्याकाळी दिवस मावळा करायचा. त्याचा नित्यक्रम करायचा. जसं 1966ला हे धरणाचं काम चालू झालं आणि 72ला Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in.